नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. गेल्या महिना दीड महिन्यापासून राज्यात भोंदूबाबांचा चक्क सुळसुळाट झालाय असं म्हणावं लागेल. कारण राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून एक तरी भोंदूबाबा समोर येतोय, त्यांनी केलेले कांड समोर येत आहेत. आणि असाच एक अशोक खरात इतकाच, म्हणजे अशोक खरात प्रकरण सुरू झालं आणि त्यानंतर अक्षरशः भोंदूंची रांगच लागली. आता मात्र अशोक खरात इतकाच आणि अशोक खरात पेक्षा सुद्धा फास्ट ग्रो केलेला असं आपण म्हणू शकतो. अगदी 8-10 वर्षांमध्ये जवळपास अर्ध्या राज्यामध्ये ज्याची ख्याती आहे, राज्याच्या बाहेर सुद्धा, दक्षिणेकडे सुद्धा बऱ्याच राज्यांमध्ये ज्याची ख्याती आहे आणि स्वतःची खूप मोठी संपत्ती, खूप मोठं प्रस्थ ज्यानं निर्माण केलं, त्या मनोहर भोसले बद्दल आज आपण बोलणार आहोत. या लाईव्ह मध्ये माझ्या बरोबर घोटी गावचे सरपंच विलास राऊत पाटील सुद्धा आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मध्ये खूप स्वागत आहे. मुळात विषय असा आहे की घोटी हे जे गाव आहे, या गावामध्ये मनोहर भोसलेचा तब्बल 27 एकरांमध्ये उभारलेला भव्य दिव्य असा आश्रम आहे. याच आश्रमात, याच मठात त्यानं स्वतःचा सगळा दरबार जो आहे तो भरवत होता. आणि विशेष म्हणजे असा हा पहिलाच आश्रम म्हणावा लागेल की एखाद्या आश्रमात जाण्यासाठी सुद्धा एंट्री फीस भरावी लागते. थोडी थोडकी नाही तर तब्बल 11,000ची पावती फाडावी लागते. त्याशिवाय तुम्हाला आत एंट्री सुद्धा मिळत नाही. आत गेल्याच्या नंतरचे चार्जेस जे काही असतील, तुमचं भविष्य सांगायचं किंवा पूजा अर्चा करायचे, ते आणखीनच वेगळे. त्यामुळे एकंदरीतच घोटी गावामध्ये जेव्हापासून हा भोंदूबाबा आला, मनोहर भोसले जेव्हापासून आला, तेव्हापासून आतापर्यंत नेमकं काय काय घडलं, त्याच्या या आश्रमामध्ये काय काय संशयास्पद गोष्टी घडत असतात, या सगळ्याच्या विषयी आपण बोलणार आहोत. माझ्या बरोबर स्वतः सरपंच असल्यामुळे तेच या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात खुलासा करू शकतात. सर, मला एक सांगा की हा जो भोंदू बाबा आहे, त्याने या गावामध्ये जमीन नेमकी कधी घेतली, कशी घेतली, या सगळ्या विषयीची काही माहिती आहे का? जे मनोहर भोसले म्हणून जे बंधू बाबा आहेत की ज्यांच्यावर आज कुर्डवाडी पोलीस स्टेशनमध्ये मागच्या 2-4 दिवसामध्ये गुन्हे दाखल झालेत, त्यांचं पूर्वी आमच्या तालुक्यामध्येच उंदरगाव इथं आश्रम होता. आणि त्या आश्रमामधून भविष्य सांगणं, काही अघोरी विद्या करणं वगैरे असे प्रकार त्यांचे चालत होते. आणि 2021 मध्ये त्यांच्यावर लैंगिक छळाचे आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्यामध्ये त्यांना 3-4 महिने जेलमध्ये राहावं लागलं होतं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी त्यावेळेस त्यांची जामिनावर सुटका झाली. परंतु हे घडण्यापूर्वीच 2018 मध्ये त्यांनी आमच्या गावामध्ये 27 एकर जमीन खरेदी केली होती की ती जमीन उजाड माळरान अशा प्रकारची जमीन होती. उंदरगावमध्ये त्यांचा आश्रम बंद पडला. त्याच्यानंतर त्यांनी हळूहळू 1 वर्षामध्ये आमच्या गोठीतली जमीन डेव्हलप करायला घेतली. जमीन पूर्ण माळरान होती. हा भागच मुळात दुष्काळी आहे. आणि त्या जमिनीवर त्यांनी जमीन अक्षरशः फोडून सपाट केली. त्या जमिनीमध्ये नदीकडच्या ठिकाणची गाळाची माती आणली. ते गाळाने माती भरली. तिथे एक 2.5-3 एकराचं मोठं शेततलाव बांधला. विहीर मोठी बांधली. संपूर्ण क्षेत्रावर आंब्याच्या बागा लावल्या. ड्रिप इरिगेशन केलं. आणि मग हळूहळू टप्प्याटप्प्याने आत शेतामध्ये रस्ते वगैरे अगदी पक्के केले. संपूर्ण 27 एकराला की जे सामान्य शेतकरी कधी कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीचं लोखंडी जाळीचं कंपाऊंड त्यांनी केलं संपूर्ण 27 एकरांना. आणि हळूहळू हळूहळू त्यांचा ज्यावेळेस इथं मुक्काम वाढायला लागला की मुक्काम वाढायच्या लागल्याच्या नंतर मग त्यांच्या बरोबर काही लोक यायला लागले. त्याच्यानंतर मग ते इथं मुक्काम असल्यानंतर बाहेरचे की जे बडे बडे राजकीय नेते मंडळी वगैरे होते, मोठे व्यावसायिक होते, काही प्रशासनातले मोठे अधिकारी होते, यांची वर्दळ तिथं सुरू झाली. आणि मग हळूहळू त्यांनी तिथं बांधकाम वगैरे केली की जे आलिशान पद्धतीचे कोठ्या निर्माण केल्या, बांधकाम निर्माण केली. आणि त्यांचा तो व्यवसाय जो पूर्वी उंदरगावमधून जे चालत होतं तेच इथं आमच्या गावामध्ये त्यांनी चालू केलं. परंतु आमच्याच तालुक्यामध्ये उंदरगावमध्ये हा सगळा प्रकार घडलेला असल्यामुळं मी आणि आमच्या गावातले सगळे लोक ह्या गोष्टीपासून अनभिज्ञ नव्हतो. आम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. आणि मग अशा बंधूच्या नादी लागायचं नाही ह्या उद्देशातूनच आमच्या गावातले सगळे नागरिक किंवा आम्ही त्याच्या कधी संपर्कात नव्हतो. परंतु इथं जमीन त्यांनी घेतली. 27 एकर जमीन डेव्हलप करत असताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्यांच्यापासून काही अडचणी व्हायला लागल्या. शेताच्या हद्दीच्या बांधकाच्या काही तक्रारी निर्माण झाल्या. तिथं शेजारी असणारा पाझर तलाव आहे, त्या पाझर तलावामध्ये ह्यांनी 3-4-5 एकराचं जवळपास अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यामधून जाणारा जवळपुढं ननोरे वस्ती म्हणून एक वस्ती 200-250 लोकांची आहे, त्या लोकांसाठीचा पारंपरिक आणि पिढ्यानपिढ्या असणारा रस्ता जवळ त्यांनी बंद करायचा प्रयत्न केला. त्यावेळेस मला त्या ह्या सगळ्या इन्सिडेंट मध्ये तिथं जावं लागलं. त्या प्रकारात मी 3-4 वेळा त्यांच्या आश्रमामध्ये गेलो. आणि मग ते लक्षात यायला लागलं की इथं उंदरगावमध्ये जे चालत होतं ते इथं चालू आहे. आणि कुर्डवाडीमध्ये ज्यावेळेस त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले फसवणुकीचे,
आणि मग त्यावेळेस लक्षात आलं की या पद्धतीचं काम जर माझ्या गावात येऊन होत असेल, या पद्धतीचं बंधुगिरीचं आणि लोकांना फसवण्याचं काम होत असेल, तर एक नैतिक जबाबदारी म्हणून त्या आश्रमाचं काम बंद करण्यात यावं, कायमस्वरूपी तो आश्रम बंद करण्यात यावा, या प्रकारचं पत्र मी माननीय जिल्हाधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना पत्र दिलं. आणि आम्ही सर्व गावकऱ्यांनी ठामपणे निर्णय घेतला की इथून पुढे तो आश्रम आमच्या गावामध्ये चालू द्यायचा नाही. नक्कीच. पण एकंदरीत हा आश्रम पाहता आतापर्यंत फार काही त्या आश्रमाचे फोटोज, व्हिडिओज आता तरी समोर येत नाहीयेत. मात्र हा आश्रम पाहता कोट्यवधींचा खर्च नक्कीच झाला असेल. काय अंदाज आहे तुमचा नेमकं जमीन खरेदीपासून ते संपूर्ण बांधकामापर्यंत किती खर्च आला असेल या आश्रमाला? मॅडम, विषय असा होतो म्हणजे का की 27 एकर जमीन फोडून पूर्ण सपाट करणं, त्याला गाळाची माती भरणं, मोठा 3 एकरावरचा मोठा शेत तलाव बांधणं, ड्रिप इरिगेशन करणं, सगळ्या आंब्याचे अतिशय उत्कृष्ट पद्धतीच्या जातीच्या कलम आणून त्याची लागण करणं, हा खर्च लाखात किंवा हजारात नाहीच आहे, हा कोट्यवधीचा खर्च आहे. नक्कीच. हे सगळं सुरू असताना गेले 2-3 वर्ष याच गावामध्ये त्याचा हा सगळा आश्रम चालत होता, दरबार भरत होता आणि असं म्हटलं जातं की विशेषतः अमावस्या पौर्णिमेला या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने व्ही-आय-पी लोक यायचे आणि खूप मोठमोठ्या व्ही-आय-पी गाड्या तिथे बाहेर लागलेल्या असायच्या. हे खरं आहे का? हो, अगदी खरं आहे मॅडम. आणि याच्या अगोदरचं तुम्हाला सांगतो की उंदरगावमध्ये त्यांचा ज्यावेळेस आश्रम चालत होता, तिथं सुद्धा एवढी प्रचंड गर्दी व्हायची की त्या बाहेरच्या आलेल्या गाड्यांचं पार्किंग करणं आणि त्या पार्किंग मधून काही त्याचा आर्थिक स्वरूपात मोबदला घेण्यामध्ये त्या गावात भांडण झाली होती. आणि इथंही अमावस्याला साधारणतः 250-300 बाहेरच्या गाड्या, की ज्या मोठ्या लक्झरी गाड्या आहेत की इनोवा, फॉर्च्युनर किंवा इम्पोर्टेड गाड्या, अशा प्रकारच्या गाड्या आहेत आणि या गाड्यामध्ये सर्वसामान्य माणूस तर येणारच नाही ना. आणि दत्त जयंतीसारख्या ह्यासारख्या ठिकाणी तर मग 1,500-2 हजार लोकांची रेलचेल तिथं असायची. इतर वेळेसही ज्यावेळेस ते मनोहर भोसले इथं गुटीत आमच्या तिथं आश्रमात असायचे, त्यावेळेसही दररोज 15-20 गाड्या तरी लोक यायचे. तिथे 50-60 लोकांच्या राहण्यासाठी त्यांनी लहान खोल्यांचं बांधकाम केलेलं आहे, तिथे त्यांच्या निवासाची सोय केलेली आहे. त्यामुळे आलेले लोक 4-4, 8-8 दिवस तिथे राहायचे. परराज्यातले काही तिथे लोक राहतात. आम्हाला तर शंका अशी की इथं काही तडीफार किंवा काही गुन्हेगारी स्वरूपाचे लोक इथे येऊन जर वास्तव्याला राहत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. नक्कीच, नक्कीच. जसं तुम्ही सांगताय त्यानुसार एकंदरीत जर पाहिलं तर या बाबाचं थेटपणे घोटीमध्ये नातेवाईक किंवा असं कुणीही राहिला नाहीये आणि मुळातच त्याच्या या सगळ्या भोंदूगिरीला मोठ्या प्रमाणात तुम्ही स्वतः किंवा ग्रामस्थ विरोध करत असल्यामुळे त्यांचे आणि ग्रामस्थांचे कधीतरी खटकेही उडालेले असतील. असं काही कधी घडलंय का की कुणाला धमक्या दिल्या गेल्या आहेत किंवा कुणावरती दबाव टाकला गेला या बाबाकडून किंवा त्याच्या लोकांकडून? नक्कीच, नक्कीच, नक्कीच. 4-5 वेळा इन्सिडेंट्स असे झाले, की हेच अतिक्रमण करण्याच्या बाबतीमध्ये, रस्ता बंद करण्याच्या बाबतीमध्ये. आणि मग तिथं आम्ही गेल्यानंतर, की अगदी वरिष्ठ पातळीवरचे मोठ्या पदाधिकाऱ्यांचे फोन त्यांना येणं, त्याच्यावर फोनवर बोलणं, आम्हाला ते थोडंसं ऐकण्यात लावणं, की हे लोक इथं म्हणजे फोन आम्हाला ह्या पद्धतीने येत आहेत, माझ्याकडे एवढे-एवढे लोक येत आहेत, माझ्याकडे एवढे आमदार येत आहेत वगैरे. एक वेळेस तर मॅडम असं झालं होतं, की त्या पाझर तलावाच्या अतिक्रमणाच्या विषयामध्ये मी तिथे गेलो होतो. आणि मग तिथं त्यांच्याकडे बसायचा थोडासा मला प्रसंग आला. त्या प्रसंगामध्ये त्यांनी ओघात बोलण्याच्या ओघात कदाचित त्यांचं आमच्यावर इम्प्रेशन टाकायचं असेल किंवा अप्रत्यक्ष आम्हाला थोडंसं धाकात घ्यायचं असेल. परंतु त्यांनी सांगताना सांगितलं की असं मला स्थानिक लेवलला काका इथं म्हणतात, "काका, तुम्हाला आम्ही मागच्या वेळेच्या माझ्या वाढदिवसाचं निमंत्रण दिलं होतं मनाली रिसॉर्टला, ते हडपसरच्या आसपास कुठेतरी आहे. त्या मनाली रिसॉर्टला माझा वाढदिवस झाला होता आणि तुम्ही आले नाहीत काका." मी म्हटलं, "मला व्यापामुळे कदाचित असं नाही शक्य झालं." तर नाही म्हटले, "बघा ना, माझ्या वाढदिवसाला त्यावेळेस 90 आमदार तिथं होते, उपस्थित होते आणि आणि आता कदाचित ह्यावेळेस तर." मग मी त्यांना थेटच बोललो, की ह्यावेळेस तर म्हणजे मग 145 म्हणजे सरकारच आपलं झालं ना. म्हणजे अशा पद्धतीने मी तो विषय खेळकरपणे घेतला. पण कदाचित त्यांची ती अप्रत्यक्षपणे धमकी देण्याची पद्धती असू शकते, की 90 आमदार त्यांच्यासाठी कार्यक्रमाला त्यांची हजेरी लावत असतील, तर माझ्यासारखा एक सरपंच त्यांना विरोधात किती दिवस टिकणार? नक्कीच, नक्कीच. मी याच मुद्द्यावरती येणार होते, की जसं तुम्ही म्हटलात पुण्यातल्या हडपसर परिसरामध्ये असलेल्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये मागच्या वर्षीचा या मनोहर भोसलेचा वाढदिवस झाल्याचं अनेकांकडून दावा केला जातो, सांगितलं जातं आणि असंही म्हटलं जातं, की त्या वाढदिवसाला जवळपास 90 आमदार आलेले होते. बाकी राज्यमंत्री, मंत्री, खासदार वगैरे बाकीचे नेते हे तर आणखीन होतेच असंही म्हटलं जातंय. खरंच हा दावा तुम्हाला खरा वाटतो का? कारण तुम्ही स्वतः या गावामध्ये राहताय. तुम्ही पाहत असाल की इतके मोठे लोक किंवा आमदार खासदारांची तिथे रेलचेल असेल, तर कदाचित हा दावा खराही असू शकतो. तुमचा अंदाज काय सांगतो? नाही मॅडम मॅडम ऐका ना तुम्ही, की आता माझ्या गावामध्येच माझे गावकरी जर तुम्ही कधीच प्रत्यक्ष इथं जर आलात ना, 100 गावकरी तुम्हाला सांगतील, आमदारांची नावही सांगतील. आणि आमदारांची, मंत्र्यांची मी नावं सांगण्यापेक्षा त्यांचे जे रील आहेत ना,
ते इंस्टाग्रामला त्यांचे रील आहेत ना, ते अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून स्थानिकच्या आपल्या विधिमंडळातल्या राज्यमंत्रिमंडळातल्या मंत्र्यापर्यंत सर्वांनी त्यांची पाद्यपूजा म्हणजे पाय धुवून पुसणे वगैरे, ते त्याची विधिवत पूजा करणं, त्यांचे दर्शन घेणं, हे सगळे प्रकार तुम्हाला त्याच्यावर बघायला मिळतील. नक्कीच नक्कीच. जसं तुम्ही सांगताय आणि जे काही ऑनलाईन पण जी काही माहिती अवेलेबल आहे, रील्स वगैरे म्हणताय तुम्ही, त्या पद्धतीनं खूप नेत्यांबरोबर, प्रशासकीय अधिकारी, सेलिब्रिटी, उद्योगपतींबरोबर या बाबाचे खूप जवळचे संबंध आहेत. हे आता काही लपून राहिलेलं नाहीये, हे तर सर्वश्रुतच आहे. मात्र तरी सुद्धा हा बाबा गेल्या एक 10-12 वर्षांपूर्वी चक्क बोंबील विकायचा असं म्हटलं जातं. आणि तो बोंबील विकायचा, ते आता कोट्यवधी रुपये तो कमवतोय. अगदी बसल्या जागी 2-2 मिनिटांमध्ये एखाद्याला भविष्य सांगण्याचे तो लाखो रुपये उकळतो. तुम्हाला एक गावचे सरपंच म्हणून काय वाटतंय? तुमच्या गावातले लोक या सगळ्यांनी कधी प्रभावित झाले नाहीत का? आवाज आवाज तुटलाय. तर तुमच्या गावातले लोक या सगळ्यामुळे कधीच प्रभावित झाले नाहीत का? किंवा आतापर्यंत त्याचं हे सगळं, त्याच्याकडे बाहेरून जर इतक्या मोठ्या प्रमाणात भक्त येतात, मोठमोठे आमदार, खासदार, नेते मंडळी येतात, व्यापारी येतात, तर तुमच्या गावातल्या कुणाला असं कधी वाटलं नाही का की त्याच्यावरती विश्वास ठेवावा, की तुमचं संपूर्ण गाव आधीपासूनच त्याच्या विरोधात होतं? नाही, काय झालं मॅडम, तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमचं गाव हे 100% शेतीवर अवलंबून असणारं गाव आहे. 3,500 लोकवस्ती आहे आणि 3,500 लोकवस्ती 100% शेतीवर अवलंबून असणारी आहे. सर्वसामान्य शेतकरी ज्या पद्धतीने शेती करतो त्या पद्धतीने ह्यांची शेती नाहीच आहे. ते कुठंतरी मिळालेला पैसा तो टाकायचा आहे आणि गुंतवून टाकायचा आहे, अशा पद्धतीने ते सगळं चाललेलं होतं. की एखादा प्रयोगशील शेतकरी त्याने जे शेतीमध्ये काय प्रयोग केला निश्चित ते अनुकरणीय असतं. परंतु इथे सगळं दिसतं तर पैशाचं टाकला आणि पैशाचा जो बाजार दिसत होता, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी तिकडे कधी आकृष्ट झाला नाही. आणि वैयक्तिक मी स्वतः पुरोगामी विचारात असल्यामुळं आणि आमच्या गावामध्ये मी बऱ्यापैकी अगदी 1987 पासून स्थानिक लेवलला या समाजकारणामध्ये काम करत असल्यामुळं बऱ्यापैकी लोक ह्या गोष्टीपासून अवेअर आहेत. आणि मनोहर भोसले मुळातच तालुक्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते आणि त्याच्यामुळं आमच्या गावातले लोकही त्याच्या कधी प्रसंगात आले नाही. परंतु राज्यातले मोठे मोठे नेते मंडळी वगैरे ज्यावेळेस येऊन जायचे त्यावेळेस अप्रत्यक्षपणे आमच्या गावातल्या लोकांना सुद्धा थोडंसं वेगळं दडपण होतं की त्यांच्या विरोधात जायला नको. 2-4 वेळा असे प्रसंग आले की तिथून जाता येता काही लोकांना त्यांची काही सेवेकरी वगैरे होते त्यांच्याकडून मारहाणी झाली. आम्ही त्या बाबतीत त्यांना विचार नाही केली, जाब विचारला. परंतु सर्वसामान्य माणूस थोडंसं त्यांच्या बाबतीत धाडस करत नव्हता. आणि हे जे काही म्हटलं जातं की हा जो मनोहर भोसले आहे तो सातत्यानं असं म्हणतो की मी बाळूमामांचा अवतार आहे, किंवा मला बाळूमामा प्रसन्न झालेले आहेत, असंच म्हणून तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये लोकांवरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो, असा एक दावा केला जातो. तुमच्या गावामध्ये सुद्धा किंवा तुमच्याशी बोलताना सुद्धा तसंच त्याचं एकंदरीत बिहेवियर होतं का, की आपण कुणाच तरी अवतार आहोत, की आपल्याकडे दैवी शक्ती वगैरे आहेत, असंच त्याच्या वागण्या बोलण्यात जाणवतं, तो दाखवून देतो त्या गोष्टी? नाही, माझा 3-4 वेळा प्रसंग आला आणि 3-4 वेळामध्ये आता सगळं मुळात असं आहे की या लोकांचा सगळा जो व्यवसाय चालतो किंवा हा जो प्रकार चालतो तो माउथ टू माउथ चालत असतो. त्यांनी स्वतः बोलण्यापेक्षा त्यांची जी सगळी यंत्रणा असते ती यंत्रणा संपूर्ण महाराष्ट्रावर प्रचाराचं त्यांचं काम करत असते आणि माउथ टू माउथ त्यांची प्रसिद्धी होत असते. की साधारणतः मनोहर मामा भोसले म्हणजे ते दिव्यदृष्टीचे संत आहेत, मोठे बाबा आहेत. ते गेलं तुमचा पास्ट पूर्णपणे ते सगळं सांगतात. भविष्याबाबतीमध्ये जे तुम्हाला सांगतात, काही अडचणी असतील तर त्याचे उपाययोजनाही ते करत असतात. मग त्यांच्याकडे गेलं तर रांगेत दर्शनाला गेलं तर 5,000 रुपये तुम्हाला पर्ची फाडावी लागते. तुम्हाला स्वतंत्रपणे दर्शन घ्यायचं असलं तर 11,000 21,000 ची पर्ची फाडावी लागते. अशा पद्धतीची प्रचार यंत्रणा यांची यंत्रणा प्रचंड मोठी आहे. ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते. आणि मग कदाचित एखादा माणूस की ज्याचा जो वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करत नाही आणि काही समस्या त्याला असतील तर तो अशा पद्धतीचे कुठेतरी त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी म्हणून यांच्या कळाला लागतो. आणि हा का लागतो तर मग हे साधारणतः प्रचार यंत्रणा असते की त्यांच्याकडे येणारे मोठे मोठे नेते मंडळी, पदाधिकारी, अधिकारी या सर्वांचे रील्स वगैरे ते सगळे लोक पद्धतशीरपणे त्याची प्रसिद्धी करत असतात. आणि मग सर्वसामान्य माणूस किंवा काही अडचणीतला माणूस जो आहे तो त्याच्या बाबतीमध्ये त्याला बळी पडतो. त्यांनी अगदी काही लोकांना बाबतीमध्ये आले की त्यांच्या पास्ट मध्ये पूर्वीच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबांची नावं सांगणं, त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या काही घटना सांगणं, त्यांच्याकडनं नोटा मागून घेणं आणि त्याच्यात एक नोट ठेवून घेणं, त्याचे नंबर सिरियल सांगणं. अशा पद्धतीने अशा काही गोष्टी चमत्कारिक दाखवल्या की माणूस थोडासा हिप्नोटाईज किंवा इम्प्रेस झाल्यासारखा होतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या साध्य होतात. आता मुळात असं म्हटलं जातं की हा जो बाबा आहे त्याच्या बाबतीत तो भविष्य सांगतो किंवा भूतकाळ सांगतो, किंवा काही अडचणी असतील तर त्याच्यावरती मार्ग वगैरे सुचवतो, आजार बरे करण्याचे दावे करतो, असं सगळं म्हटलं जात आहे. मात्र त्याच्या या प्रकरणामध्ये
अंधश्रद्धेचा असा एखादा मोठा अँगल अजून तरी समोर आलेला नाहीये कुठल्या बातम्यांमधून, किंवा जसं अशोक खरातच्या बाबतीत आहे की तो काहीतरी 25 फुटांचा नाग वगैरे काढून दाखवायचा, किंवा हवेत काजू कतली काढून प्रसाद म्हणून द्यायचा वगैरे, अशा पद्धतीच्या काही तो हातचालाकीच्या ट्रिक्स वापरायचा, जेणेकरून लोकांना त्या खऱ्या वाटायच्या. तसं काही या बाबाच्या बाबतीत पण घडत होतं, असं काही तो केला असेल त्याने कधी, असं काही तुमच्या ऐकण्यात वगैरे आहे? नाही, आहे ना, ऐकण्यात आहे. आणि तिथं जाऊन जे लोक आलेले आहेत ना, ते स्वतःहून सांगतात की आता काही वेळेस आजही ज्यावेळेस मी ह्या बाबतीत स्पष्टपणे बोलतो, त्यावेळेस मला बऱ्याच जणांचे फोन येतात. काही लोक प्रत्यक्ष भेटतात बाहेरचे, जे त्यांच्याकडे रेग्युलर येणार आहेत. ते म्हणतात, काका तुम्ही असं बोलताय, पण मी स्वतः गेलो होतो, मला त्यांनी माझ्या खिशातली एक नोट घेतली आणि ते कागदावर ठेवून लिहून त्यांनी नंबर वगैरे तो आहे तोच दाखवला. मग हा कशाचा प्रकार आहे? हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे ना, की ज्याचा ते आपल्या अंधश्रद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यासाठी 80 लाखाचं बक्षीस ठेवलंय. की जर असा कोणी खिशातल्या नोटेचा किंवा पाकिटातल्या बंद नोटेचा नंबर कोणी सांगत असेल आणि त्या गोष्टीची जर त्यांनी हमी घेतली, तशी त्यांनी दावा केला चमत्कार दाखवण्याचा, तर त्याला 80,000चं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं पारितोषिक आहे. मग ह्यांनी कधी ते पारितोषिक घेतलेलं नाही किंवा त्यासाठी त्यांनी ते आव्हान मी स्वीकारलेलं नाही ना. परंतु इथं सर्वसामान्य येणाऱ्या माणसाला किंवा मोठ्या नेते मंडळी सुद्धा ह्याच पद्धतीने नोटाचे नंबर वगैरे सांगूनच त्यांनी हे केलेलं आहे ना आतापर्यंत. नक्कीच, नक्कीच. जसं तुम्ही म्हणताय तसं या सगळ्यामध्ये दत्तगुरूंची जयंती करणं वगैरे असे 2-3 एक मोठे इव्हेंट वर्षातून त्याच्या इथे होत असतात आश्रमात. काय काय नेमकं तिथे साजरं केलं जातं, आणि जेव्हा असे इव्हेंट होतात तेव्हा नेमका तिथला माहोल काय असतो? नाही, काय विषय माहिती का, त्यांचं जे नियमितपणे हे भविष्य सांगणं, त्यासाठी काही अघोरी पूजा करणं, त्याचे अनुष्ठान करणं वगैरे हे जे प्रकार चालतात ना, तर हे प्रकार निर्विवादपणे चालण्यासाठी म्हणून दत्त जयंतीसारखे मोठे उत्सव करायचे, की जिथं बाहेरचे सर्वसामान्य माणसं तिथं पार्टिसिपेट होतात. त्यांना जेवण वगैरे त्यांनी द्यायचं आणि तो एक वेगळा दिशा देण्याचा तो प्रकार आहे. त्याचा आणि दररोजचे त्यांचे जे कामकाज जे चाललेलं असतं तिथं त्या आश्रमामध्ये ऍक्टिव्हिटी चालल्या असतात, त्या मोठ्या कार्यक्रमाचा आणि ह्याचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही. नक्कीच. पण जेव्हा हे सगळे अशा पद्धतीच्या जयंती किंवा इतर काही उत्सव वगैरे तिथे साजरे केले जातात, अंदाजे किती लोक असतात त्यावेळेस गावात बाहेरून आलेले? आता कसं होतंय माहिती का, की ते ज्यावेळेस इथं असतात आमच्या इथं गुटीतल्या आश्रमामध्ये, तर दररोज किमान 100 ते 200 माणसं, की जे 10, 20, 15, 20 गाड्या तिथं येतात. काही मुक्कामाला थांबतात, काही जातात, काही येतात. हे नित्यनेमाने चालू असतं. परंतु अमावास्येला मात्र डेफिनेटली 300-350 गाड्या असतात. ते 1 ते 1,500, 2,000 पर्यंत माणसं असतात. नेमकं काय अमावस्या पौर्णिमेला चालतंय, असं कधी काही कानावर आलंय का आतमध्ये काय चालायचं असं? नाही, ह्याच बाहेर तिथून जाऊन आलेल्या लोकांकडूनच हे समजतं मला, की त्यांना स्वतंत्रपणे त्यांचं मार्गदर्शन घ्यायचंय किंवा काय घ्यायचं असेल, तर त्यांना त्या मार्गदर्शन म्हणतात ते. मार्गदर्शन वगैरे घ्यायचं असेल, तर त्यांना ते ₹11,000 भरावे लागतात आणि ते मग सगळ्या गोष्टी तुमच्या पास्टच्या सगळ्या गोष्टी सांगतात. भविष्यातल्या काही गोष्टी सांगतात. तारीख वगैरे लिहून देतात, की भविष्यामध्ये या तारखेला तुझ्या आयुष्यामध्ये हे घडणार आहे. उदाहरणार्थ एखादं लग्नासाठी म्हणून जर गेलं असेल, तर ते तारीख लिहून देतात. त्या तारखेला तुझं काही स्पेसिफिक नावही लिहून देतात, की या नावाच्या मुलीशी तुझं लग्न ह्या तारखेला होणार आहे. अशा पद्धतीचं सगळं त्या गोष्टी चालतात तिथं. नक्कीच. सध्याचे 2 बाबा चर्चेत आहेत प्रचंड महाराष्ट्रामध्ये. एक म्हणजे अशोक खरात आणि दुसरा राजेंद्र गडगे. या दोघांच्याही बाबतीत सिमिलर काही गोष्टी आहेत. ते म्हणजे यांच्या आश्रमाच्या जवळपास किंवा यांच्या फार्म हाऊस घरांच्या जवळपास काही संशयास्पद गोष्टी आढळतात, किंवा अघोरी पूजा केल्याचे काही पुरावे वगैरे आढळतात. तशा पद्धतीचं काहीतरी संशयास्पद किंवा कुठेतरी काहीतरी गडबड आहे असं वाटण्यासारख्या काही गोष्टी, किंवा तसं काही संशयास्पद कधी आढळलंय तुम्हाला आतापर्यंत? हो, नक्कीच. नक्कीच. मला 1-2 वेळा त्यांच्या आश्रमामध्ये जायचा प्रसंग आला, की तिथं सर्वसामान्य घरामध्ये जेवढ्या पद्धतीचा देव्हारा नसतो, त्याच्यापेक्षाही मोठा देव्हारा. तिथं मोठमोठ्या समया लावलेल्या, चौकोनी पुढे ते होम वगैरे मांडलेले, हे सगळे प्रकार मी सुद्धा पाहिलेले आहेत. आणि म्हणजे आता ज्याला कदाचित आपण नॉर्मल पूजेपेक्षा वेगळं काहीतरी आपण म्हणू शकतो. नॉर्मल वेगळं, घरात पूजा निश्चितपणे असते वेगळं. त्यापेक्षा. तिथं पण सर्वसामान्य माणसाच्या किंवा मंदिरामध्ये ज्या पद्धतीची पूजा मांडलेली असते किंवा ज्या पद्धतीचं पूजेचं साहित्य वगैरे असतं, त्याच्यापेक्षा निश्चितपणे वेगळाच तिथे सगळा प्रकार असतो. तुम्ही सरपंच म्हणून सगळ्यांना काय सांगू इच्छिता? कारण तुमच्या गावामध्ये हे सगळं घडतंय, तरी सुद्धा चांगली गोष्ट ही आहे की तुमच्या गावातले लोक फार काही या सगळ्याला भुललेले नाहीयेत आतापर्यंत. तरी सुद्धा बाहेरून येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. विशेषतः ज्या राजकारणी मंडळींना आपण निवडून देतो, तेच राजकारणी अशा पद्धतीच्या बाबाबुवांना बळी पडतात, आणि त्यामुळे त्यांच्या मागे असलेले त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी हे सगळे सुद्धा जास्त या सगळ्याकडे आकर्षित होताना दिसतात. तुम्ही स्वतः सुद्धा राजकारणामध्ये आहात, मात्र तरी सुद्धा तुमच्या गावचं प्रतिनिधित्व करत असताना तुम्ही तुमच्या गावाला या सगळ्यापासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला काय वाटतंय, संपूर्ण महाराष्ट्राने काय शिकणं आत्ताच्या घडीला गरजेचं आहे? कारण तुमच्या अगदी घराच्या जवळ हे सगळं असून सुद्धा तुम्ही त्यामध्ये पडत नाहीयेत.
पण लोक मात्र लांबून लांबून येतात. हो, अगदी खरंय मॅडम. लोक लांबून लांबून काय येतात, तर त्यांना ते ऐकून खरं वाटतं. उदाहरणार्थ मोठे मोठे राजकीय नेते मंडळी, प्रशासनातले मोठे अधिकारी, त्यांचे ते रील्स वगैरे, त्यांचे ते पाद्यपूजा वगैरे केलेले असतील, त्यांच्या चमत्काराविषयीच्या सुरस कथा कानावर आलेल्या असतील, तर सर्वसामान्य माणूस त्याला बळी पडतो आणि तो लुटला जातो. म्हणून मला या बाबतीमध्ये फक्त तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की राजकारणी नेते मंडळी असतील किंवा प्रशासनातले अधिकारी असतील, प्रशासनातले अधिकारी तर निश्चितपणे उच्च शिक्षित असतात, कदाचित नेते मंडळी कमी शिकलेले असतील, परंतु प्रशासनातले अधिकारी तर निश्चितपणे उच्च शिक्षित असतात. या लोकांनी अशा पद्धतीचं काम करू नये की ज्याच्याकडून समाज त्यांचं अनुकरण करत असतो, समाज त्यांना आदर्श मानत असतो आणि त्यांच्या पद्धतीनं स्वतः अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. ह्याच लोकांनी जर ह्या पद्धतीची वागणूक घेतली नाही तर निश्चितपणे समाज लुटण्या जाण्यापासून नक्की वाचेल. या पद्धतीचं मला फक्त आपल्या माध्यमातून बोलायचं. तुम्ही घोटीचे सरपंच आहात आणि तुमच्याच गावामधून हा सगळा प्रकार जो गेल्या 2-3 वर्ष चालत होता, या एका आश्रमाच्या जीवावरती याच बाबाने आणखीन एक दक्षिणेकडे आश्रम चालू केल्याची सुद्धा माहिती मिळतीये. मठ तिथे सुद्धा चालू केलाय. मुंबईतल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा तो त्याचा दरबार भरवायचा. मात्र मेन त्याचा इन्कम सोर्स हा घोटीमधला आश्रम आहे असं एकंदरीत दिसून येत आहे. या गावचे सरपंच म्हणून तुमची काही तपास अधिकाऱ्यांकडे किंवा सरकारकडे काही मागणी असणार आहे का, हा मठ बंद करण्याच्या अनुषंगानं किंवा मग कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करण्याच्या अनुषंगानं? नाही, दुसरीकडे शिफ्ट करणं हा विषय नाहीच आहे मॅडम. दुसरीकडे शिफ्ट करणं, दुसऱ्या ठिकाणी जाऊन चालणं हे तर चुकीचंच होणार आहे ना. माझ्या गावात तर हा चालूच नाही. मी त्या पद्धतीनं जिल्हा अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पत्र मागणी केलेली आहे. माझ्या गावातल्या लोकांनी आज निवेदन तयार केले आहेत. उद्या कदाचित ते त्यांना सर्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना हे उद्याच्याला निवेदन जातील. माझ्या गावात तर आम्ही हे चालून देणार नाही. त्यांना विनंती करून आम्ही ते बंद करण्याच्या भागच पाडू. आणि जर तसं पद्धतीनं नाही हे बंद झालं तर आम्ही निश्चितपणे जनआंदोलन उभा करू या बाबतीमध्ये. पण हे आमच्या गावामध्ये चालून देणार नाही. कारण मॅडम हा विषय असा होता की 2-3 वर्षामध्ये आम्हाला फक्त बाजूला ठेवलं. या सगळ्या गोष्टीपासून आम्ही आणि आमच्या गावाला फक्त बाजूला ठेवलं. पण या एकूण सगळ्या प्रकरणामुळे आज महाराष्ट्रामध्ये माझ्या गावाची बदनामी होती. बरोबर, बरोबर. आणि मग ही बदनामी आम्हाला कधीच मान्य होणार नाही. हा आश्रम कायमस्वरूपी बंदच झाला पाहिजे. याच पद्धतीने इथून पुढची आमची वाटचाल असणार आहे. आणि ते करत असताना नक्कीच. धन्यवाद प्रशासनाला सर. 100% आमचे गावकरी म्हणून आणि मी त्या प्रशासनाला आम्ही 100% सहकार्य करू. नक्कीच. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय माझ्याबरोबर घोटी गावचे सरपंच विलास राऊत पाटील होते. जसं त्यांनी सांगितलं की त्यांच्याच गावामध्ये हा मठ आहे. मात्र त्यांचे ग्रामस्थ या मठाकडे फारसे फिरकत नाहीत. पण बाहेरून येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. ज्या ज्या गावांमध्ये अशा पद्धतीचे भोंदू बाबा आहेत, बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की त्या गावातल्या लोकांचं फार कधी आकर्षण नसतं. त्या गावातल्या लोकांशी या भोंदू बाबांचं कधी पटत नाही किंवा त्याच्या सेवेकरांशी काही पटत नसतं. बाहेरून येणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते आणि या बाहेरच्या जनतेच्या जीवावरती राजकीय नेत्यांच्या राजश्रयामुळे कुठेतरी हे भोंदू बाबा मोठे होतात, हजारो कोटींची संपत्ती कमवतात आणि ते सगळं झाल्याच्या नंतर अगदी गोरगरीब भक्तांची फसवणूक करतात, महिलांवर अत्याचार करतात, अघोरी पूजा करतात, अंधश्रद्धा वाढवतात. हे आतापर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे, सोसलेलं आहे, भोगलेलं आहे. तरी सुद्धा अजूनही काही लोक या सगळ्यामधून शिकण्याचं नाव घेत नाहीत. अजून सुद्धा या बाबाला फॉलो करणाऱ्यांची संख्या सुद्धा तेवढीच आहे. या बाबावरती इतके सगळे गुन्हे दाखल होऊन सुद्धा त्याला समर्थन करणाऱ्यांची संख्या सुद्धा तेवढीच जास्त आहे. आणि इतकं सगळं घडल्याच्या नंतर सुद्धा हा बाबा कसा बरोबर आहे? हाच नाही, अनेक जण, राजेंद्र गडगे असेल किंवा हा बाबा असेल किंवा याच्यासारखे अनेक जण असतील, या सगळ्यांचं समर्थन करणारे लोक आज सुद्धा समाजामध्ये उजळ माथ्याने फिरतायत. याच लोकांमुळे ही सगळी अंधश्रद्धा आणखी जास्त वाढतीये. अशा पद्धतीच्या भोंदू बाबांचं या सगळ्यामुळे फावतंय. त्यामुळे केवळ राजकीय नेत्यांनीच नाही, राजकीय नेत्यांनी तर स्वतः सुधारणं प्रचंड गरजेचं आहे, यात कुठलीच शंका नाही. मात्र सर्वसामान्य जनतेनं सुद्धा या सगळ्यामधून शिकणं खूप गरजेचं आहे. तुमच्या गावात जर एखादा असा भोंदू जन्माला येत असेल तर तो खूप मोठा व्हायच्या आत त्याच्यावरती आळा घालणं ते सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. तरच इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र हा या भोंदू बाबांच्या या सगळ्या विळख्यापासून मुक्त होईल. अर्थात आता मनोहर भोसलेचा विषय आहे. मनोहर भोसलेवरती काय कारवाई होणार? त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली होती. उद्या पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. त्याची सुद्धा एक प्रकरणं अशोक खरात सारखी बाहेर येतील. त्यामुळे त्याच्या या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन काय काय समोर येते आणि त्याच्यावरती कोणती कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.